तर प्रश्न क्रमांक पहिला पाहूया. सार्कचे मुख्यालय कुठे आहे? तर सार्क या संस्थेचं मुख्यालय विचारण्यात आलेलं आहे. तर ते कुठे आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे जिनिव्हा, बी दिल्ली, सी काठमांडू आणि डी व्हिएन्ना. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काठमांडू. तर लक्षात ठेवा, सार्कचे मुख्यालय कुठे आहे? तर ते काठमांडू या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती किरणे प्रभाररहित असतात? तर प्रभाररहित असणारी किरणे कोणती आहेत ते ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए आहे अल्फा, बी आहे बीटा, सी गॅमा आणि डी यापैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गॅमा. तर प्रभाररहित कोणती किरणे असतात? तर ती गॅमा किरणे असतात. पुढचा प्रश्न, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए 1947 ते 1952, पर्याय क्रमांक बी 1949 ते 1954, पर्याय क्रमांक सी 1950 ते 1955 आणि पर्याय क्रमांक डी 1951 ते 1956. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1951 ते 1956 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. पुढील प्रश्न पाहूया. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए महात्मा गांधी, बी दादाभाई नौरोजी, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, नाथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र, पर्याय क्रमांक बी सिक्कीम, पर्याय क्रमांक सी आसाम आणि पर्याय क्रमांक डी आहे अरुणाचल प्रदेश. तर नाथुला खिंड ही कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिक्कीम. पुढचा प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ रेषा IST कोणत्या राज्यातून जाते? तर त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए आहे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, बी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पर्याय क्रमांक सी आहे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पर्याय क्रमांक डी आहे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश. तर या 5 राज्यांमधून भारतीय प्रमाणवेळ रेषा जाते. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? तर कोणतं अनुच्छेद मूलभूत हक्क नाही हे ओळखायचं आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे अनुच्छेद 21, बी अनुच्छेद 35, सी अनुच्छेद 15 आणि डी आहे अनुच्छेद 40. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनुच्छेद 40. पर्याय क्रमांक डी अनुच्छेद 40. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असते? तर पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती, बी गृहमंत्री, सी प्रधानमंत्री आणि डी मुख्यमंत्री. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती. तर लक्षात ठेवा, उच्च न्यायालयामधील जे न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक कोणामार्फत होते? तर ते राष्ट्रपतीमार्फत केली जाते. पुढचा प्रश्न, वातावरण बदलाबाबत वसुंधरा परिषद 1992 साली कोणत्या ठिकाणी घेण्यात आली होती? तर पर्याय क्रमांक ए दिल्ली, पर्याय क्रमांक बी रिओ दो जेनेरिओ, पर्याय क्रमांक सी पॅरिस आणि पर्याय क्रमांक डी आहे लंडन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रिओ दो जेनेरिओ. तर मित्रांनो, अर्थ समिट 1992 ह्या साली जी घेतली होती
ती कुठं घेतली होती? तर पर्याय क्रमांक बी, रिओ द जेनेरिओ या ठिकाणी घेण्यात आली होती. पुढचा प्रश्न, आम्लवृष्टीमध्ये कोणते 2 प्रमुख आम्ले असतात? तर पर्याय क्रमांक ए सल्फ्युरिक ॲसिड व नायट्रिक ॲसिड, पर्याय क्रमांक बी नायट्रिक ॲसिड व हायड्रोक्लोरिक ॲसिड, पर्याय क्रमांक सी लॅक्टिक ॲसिड व नायट्रिक ॲसिड आणि पर्याय क्रमांक डी लॅक्टिक ॲसिड व सल्फ्युरिक ॲसिड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सल्फ्युरिक ॲसिड व नायट्रिक ॲसिड हे 2 आम्लवृष्टीमध्ये प्रमुख आम्ले असतात. पुढचा प्रश्न, शुष्क बर्फ म्हणजे टिंबटिंब. तर पर्याय क्रमांक स्थायीरूप ऑक्सिजन, बी स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड, सी स्थायीरूप हायड्रोजन आणि डी स्थायीरूप नायट्रोजन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? तर शुष्क बर्फ होय. पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए एन के सिंग, बी के सी नियोगी, सी वाय व्ही रेड्डी आणि डी एन के रेड्डी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एन के सिंग. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर एन के सिंग हे आहेत. पुढचा प्रश्न, रेडिओ कार्बन डेटिंग किंवा कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते? तर पर्याय क्रमांक ए रेडिओतील कार्बन, पर्याय क्रमांक बी वस्तूंचे वय, पर्याय क्रमांक सी कार्बनची जाडी आणि पर्याय क्रमांक डी कोळशाचे साठे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वस्तूंचे वय. पुढचा प्रश्न, संगणक भाषेत HTML हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, पर्याय क्रमांक बी हायपर कोरियन मार्कअप लँग्वेज, पर्याय क्रमांक सी हायपर टेरिटियर मार्कअप लँग्वेज आणि पर्याय क्रमांक डी आहे हायपर दिसत नाही आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजेच काय? तर HTMLचं संक्षिप्त रूप आहे पर्याय क्रमांक ए हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी या संस्थेचे म्हणजेच नेरी NEERI हिचे मुख्यालय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक ए नागपूर, पर्याय क्रमांक बी अमरावती, पर्याय क्रमांक सी जिनिव्हा आणि पर्याय क्रमांक डी काठमांडू. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागपूर. पुढचा प्रश्न, VOIP हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? VOIP. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक बी व्हॉइस ओव्हर इंटरनल प्रोटोकॉल, पर्याय क्रमांक सी व्हॉइस ओव्हर इंटरकॉम प्रोटोकॉल आणि पर्याय क्रमांक डी व्हॉइस ओव्हर इंटरनॅशनल प्रोटोकॉल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे काय? तर VOIP. पुढचा प्रश्न, निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर पर्याय क्रमांक एक नंदादेवी, बी दोडाबेट्टा, सी अस्तंबा आणि डी अनेमुडी. मित्रांनो, निलगिरी पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोडाबेट्टा. पुढचा प्रश्न, पुरुष एकेरी विम्बल्डन 2024 लॉन टेनिस स्पर्धेतील विजेता कोण आहे? लॉन टेनिस स्पर्धेमधील विजेता विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए कार्लोस अल्कराज, बी नोवोक जोकोविच, सी
रॉजर फेडरर आणि डी राफेल नदाल. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कार्लोस अल्फराज. पुरुष एकेरी विम्बल्डन 2024 लॉन टेनिस स्पर्धेमधील विजेता कोण आहे? तर कार्लोस अल्कराज. पुढचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले CBDC म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक ए सेंट्रल बोर्ड डायरेक्ट कंट्रोल. पर्याय क्रमांक सी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. सी कोऑपरेटिव्ह डिजिटल करन्सी आणि डी कॅन्सलेशन बोर्ड डुप्लिकेट करन्सी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने सुरू केलेलं CBDC म्हणजे काय आहे? तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. पर्याय क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, सन 2024मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळाला? तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला सन 2024मधील कोण आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक ए M.S. स्वामीनाथन. बी बाबाजी देशमुख. सी सचिन तेंडुलकर आणि डी सत्यजित रे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए M.S. स्वामीनाथन यांना 2024मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे चैत्राम पवार. बी चामी मुर्मू. सी अण्णा हजारे आणि डी पोपटराव पवार. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चैत्राम पवार. मित्रांनो, राज्य शासनाच्या महाराष्ट्र वनविभूषण पुरस्काराने नजीकच्या काळात चैत्राम पवार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कुठे होणार आहे? तर पर्याय क्रमांक ए दिल्ली. बी मुंबई. सी कोचीन आणि डी गुवाहाटी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोचीन. मित्रांनो, लक्षात ठेवा, सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतामध्ये कोचीन या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, IMEI या मोबाईलशी संबंधित संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? पर्याय क्रमांक ए आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. पर्याय क्रमांक बी इंडियन मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. पर्याय क्रमांक सी आहे इंडिव्हिज्युअल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी आणि पर्याय क्रमांक डी आहे इनविजिबल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. तर IMEI या मोबाईलशी संबंधित संज्ञेचा फुल फॉर्म काय आहे? तर पर्याय क्रमांक ए इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. पुढचा प्रश्न पाहूया, माहितीच्या तंत्रज्ञानासंदर्भात P2P या संबोधनाचा अर्थ काय आहे? तर पर्याय क्रमांक ए पीअर टू पीअर. पर्याय क्रमांक बी पर्सन टू पर्सन. पर्याय क्रमांक सी पार्टी टू पार्टी आणि पर्याय क्रमांक डी पोल टू पोल. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पीअर टू पीअर. म्हणजेच काय? तर P2P या संबोधनाचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? म्हणजे जेव्हा भारतामध्ये सायमन कमिशन आलं तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे लॉर्ड आयर्विन. पर्याय क्रमांक बी लॉर्ड वूड. पर्याय क्रमांक सी लॉर्ड वेलिंग्टन आणि पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड आयर्विन. मित्रांनो, लक्षात ठेवा, सायमन कमिशन जेव्हा आपल्या भारतात आलं होतं तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड आयर्विन. त्यात पडलो यातील पडलो हे क्रियापद कोणते आहे? तर मी रस्त्यात पडलो हे वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला पडलो हे क्रियापद ओळखायचं आहे. पर्याय पाहून घ्या. पर्याय क्रमांक अ आहे पर्याय क्रमांक ए सकर्मक.
पर्याय क्रमांक बी अकर्मक, पर्याय क्रमांक सी द्विकर्मक आणि पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. अकर्मक क्रियापद. तर पडलो हे जे क्रियापद आहे ते अकर्मक क्रियापद आहे. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखा. तर पर्याय क्रमांक ए आहे शक्य कर्मणी, बी आहे गाऊन कर्मणी, सी आहे समापन कर्मणी आणि डी आहे नवीन कर्मणी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समापन कर्मणी. तर तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील कर्मणी प्रयोगाचा प्रकार कोणता आहे तर समापन कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. धर्नामोज या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर पर्याय क्रमांक ए आहे उपपद तत्पुरुष, बी आहे कर्मधारक, सी आहे बहुव्रीही आणि ड आहे धैर्यरथ. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्मधारण्य. पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या विधानांपैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय निवडा. तर विशेषण वाक्य असणारा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. तर खाली दिलेले वाक्य पाहूया. पहिलं वाक्य आहे आम्ही स्पर्धेत हारलो, ही वार्ता खरी आहे. दुसरं वाक्य आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगती. तिसरं वाक्य आहे गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. आणि चौथं वाक्य आहे जे चकाकते ते सारे सोने नसते. तर मित्रांनो खाली दिलेल्या ह्या 4 विधानांपैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला पर्याय 1, 2, 3 बरोबर, दुसरा आहे 2, 3 बरोबर, तिसरा आहे फक्त सी बरोबर आणि चौथा आहे फक्त डी बरोबर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच फक्त 4 बरोबर. तर फक्त चौथं वाक्य याच्यामध्ये बरोबर आहे. कोणचं तर जे चकाकते ते सोने नाही. तर विशेषण वाक्य असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा जे चकाकते ते सोने नसते हे विशेषण वाक्य असणारा पर्याय आहे. म्हणून हे विशेषण वाक्य असणारं विधान आहे. म्हणून चौथं विधान फक्त बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी फक्त 4 बरोबर हे याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. इंद्रवज्र हे वृत्तपत्र कोणते, त्यात किती अक्षरे असतात व त्यात यती कितव्या अक्षरावर येते. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे अक्षर गणवृत्त 11-5, बी आहे दिंडी 14-6, सी आहे आर्या 11-4 आणि डी आहे यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अक्षर गणवृत्त 11-5. पुढचा प्रश्न. योग्य शब्द ओळखा. योग्य शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए आहे आशीर्वाद, पर्याय क्रमांक बी आहे आशीर्वाद. मित्रांनो वेलांटी बघा, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी दिलेली आहे. पर्याय क्रमांक सी आहे आशीर्वाद आणि पर्याय क्रमांक डी आहे आशीर्वाद. तर या ए बी सी डी 4 पर्यायापैकी योग्य शब्द कोणता आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच आशीर्वाद हा शब्द इथे बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. तर मित्रांनो अलंकार ओळखायचा आहे. पुढील ज्या एक पद्यपंक्ती दिलेली आहे त्यामधील अलंकार ओळखायचा आहे. तर अरे एड्या सोन चाफ्या काय तुझा रे बहर, नाही पाहिलीस माझी चाफेकळी सोन गौर. तर मित्रांनो या पद्यपंक्तीतील अलंकार कोणता आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे अनुप्रास,
बी आहे रूपक, सी आहे चेतन आणि डी आहे अन्योक्ती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चेतन गुणोक्ती. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील रस ओळखा. तर आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांची मळे, नगरातील लोक सारेच एडे, एड्यांनी बांधले बर्फीचे वाडे. तर मित्रांनो, या वाक्यातील रस ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए आहे अद्भुत रस, ब आहे करुण रस, सी आहे शृंगार रस आणि डी आहे शांत रस. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अद्भुत रस. पुढील प्रश्न पाहूया. अलंकार ओळखा. तर मऊ नेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. तर मित्रांनो, यातील अलंकार ओळखायचा आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे अनन्वय, बी आहे व्यतिरेक, सी आहे अर्थांत अरण्यास आणि डी आहे श्लेष. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यतिरेक. व्यतिरेक अलंकार. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही? मित्रांनो, उपपदार्थ नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक ए आहे प्रथमा, बी आहे द्वितीया, सी आहे तृतीया आणि डी आहे चतुर्थी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्वितीया. पुढचा प्रश्न. उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर पर्याय क्रमांक ए आहे उलटी होणे, बी आहे कधी कोणाला काही न देणे, सी आहे भीक मागण्याची पाळी येणे आणि डी आहे अतिश्रमामुळे त्रास होणे. तर उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भीक मागण्याची पाळी येणे. मित्रांनो, लक्षात घ्या, उलटी अंबारी हाती येणे म्हणजेच भीक मागण्याची पाळी येणे असा ह्या वाक्प्रचाराचा अर्थ होईल. पुढचा प्रश्न. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक ए आहे नवीन, बी आहे अपगा, सी आहे तारा आणि डी आहे नौबत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपगा. तर नदी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर अपगा. पुढचा प्रश्न. निमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए आहे अनियमित, बी आहे पक्षपाती, सी आहे आगंतुक आणि डी आहे अनियंत्रित. तर निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आगंतुक. पुढचा प्रश्न. द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्याय कोणता? तर द्विज या शब्दाचा अनेक अर्थ असणारा पर्याय शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक ए आहे भुसूर पक्षी श्रेष्ठ, बी आहे विप्री दूध दही, सी आहे ब्राह्मण दात पक्षी आणि डी आहे श्रेष्ठ कनिष्ठ पक्षी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्राह्मण दात पक्षी. तर द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक ए उपाशी राहणे, बी न आवडणारे खाणे, सी कमी खाणे, डी उदासीनपणे खाणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उपाशी राहणे. पुढचा प्रश्न. नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर पर्याय आहेत. पर्याय ए
आपले दोष लपविणे, बी आहे दुसऱ्याचे दोष दाखविणे, सी आहे एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे आणि डी आहे एखाद्याची नकळत झालेली चूक सगळ्यांना सांगणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. म्हणजे काय, तर नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. पुढचा प्रश्न, मूर्धन्य वर्णाचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे ऋ, बी आहे छ, सी आहे थ आणि डी आहे फ. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऋ. पुढचा प्रश्न, षडानन या शब्दाचा संधी विग्रह करा. तर खाली पर्याय दिलेले आहेत, पर्याय पाहून घ्या. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, षड अधिक आनंद म्हणजेच षड अधिक आनंद म्हणजेच षडानन. पर्याय क्रमांक बी याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत? तर पर्याय क्रमांक ए आहे संबोधन, बी आहे सप्तमी, सी आहे द्वितीया आणि डी आहे प्रथमा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रथमा. तर प्रथमा या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाहीत. पुढचा प्रश्न, योग्य विधानांचा पर्याय ओळखा. तर मित्रांनो, योग्य विधानाचा पर्याय ओळखायचा आहे. तर पहिलं विधान आहे सामान्य रूपात नेहमीच तालव्याचा दंत तालव्य होतो. दुसरं विधान आहे आकाराने ग्राममाचे सामान्य रूप आकारांत होते. तिसरं आहे एकाक्षरी शब्दांचे देखील सामान्य रूप होते. आणि चौथं आहे विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वसामान्य असते. तर योग्य विधानांचा पर्याय कोणता आहे ते ओळखायचं आहे. म्हणजेच मित्रांनो, या 4 विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फक्त 4 बरोबर म्हणजेच फक्त चौथं विधान बरोबर आहे. तर चौथं विधान काय आहे, तर विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वनाम असते. हे विधान इथे बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक डी आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर पर्याय क्रमांक ए आहे अनुप्रास, बी आहे अर्थश्लेष, सी आहे उपमा आणि डी आहे उत्प्रेक्षा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अर्थश्लेष. पुढचा प्रश्न, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, का ग गंगा यमुनाही या मिळाल्या, उभय चित्रांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. तर व्रत ओळखा. तर पर्याय क्रमांक ए आहे अनुप्रास, बी आहे फटका, सी आहे दिंडी आणि डी आहे बालनंद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिंडी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. देशी शब्द ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक ए घमेले, बी परात, सी हाड आणि डी चावी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हाड. पुढचा प्रश्न पाहूया, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ हे कोणत्या समासाची उदाहरण आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए अव्ययीभाव समास, बी आहे द्वंद्व समास, सी आहे तत्पुरुष समास आणि डी आहे बहुव्रीही समास.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बहुव्रीही समास. पुढचा प्रश्न, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए विनिमयवाचक, बी विरोधवाचक, सी हेतुवाचक आणि डी कैवल्यवाचक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विनिमय